महाराष्ट्रातले गोंधळी एकत्र करण्याचं काम म्हणजे बळीराज काट्यांनी केलं आहे. अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रातले जे काही गोंधळी कलाकार आहेत एकजूट करणं म्हणजे सगळ्यात मोठं काम आहे आणि ते या बळीराज काट्यांनी केलेलं आहे. आम्ही गोंधळी परिवार जिथं जिथं आम्ही हे सेवा सादर करतो तेव्हा हे आम्ही गोंधळी परिवार सगळ्यांना एकत्र येऊन बळीराज काटे एकत्र येऊन येत असतात आणि त्यांच्या मागे भरपूर मोठी नावं झालेली आहेत. त्याचं खूप मोठं नाव आहे असे बळीराज काटे. आपण गोंधळाला सुरुवात करूया. हॅलो 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 तुमतुण्याचा माईक थोडासा वाढवा ना. एकच ठेवा. बस. आई शिरकाळी मातेला वंदन करून आम्ही पारंपरिक गोंधळी आज या ठिकाणी गोंधळ कला सादर करणार आहोत. तत्पूर्वी आम्ही आमच्या सर्व पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सर्व लोकांचे अभिवादन करतो. तसेच माझे साथीदार व आमचे गुरु श्री रवींद्र सुनील पाचंगे यांचं पुण्यस्मरण करून हा गोंधळ कला आता सादर करतोय. एकदम महिना गणराया तेव्हा गोंधळाला यावे यावे गोंधळाला यावे सराच्या गणराया गोंधळाला यावे गोंधळ मांडला गोंधळाला यावे नागरी गणराया देवा गोंधळाला यावे गोंधळ मांडला गोंधळाला यावे ओ सराच्या गणराया देवा गोंधळाला यावे यावे गोंधळाला आशा अष्टविनायका आशा सिद्धी विनायका देवा गोंधळाला यावे यावे गोंधळाला यावे गोंधळ मांडला ना देवा गोंधळाला यावे गोंधळ मांडला गोंधळाला यावे गुरु दत्तात्रय अवधूता शिर्डीवाल्या साईनाथा शेगावी गजानना अक्कलकोट स्वामी राय समर्थ गोंधळाला यावे यावे गोंधळाला यावे धन गौडी शंकर महाराजा देवा गोंधळाला यावे यावे गोंधळाला यावे सिद्धारूढ रे महाराजा देवा गोंधळाला यावे यावे गोंधळाला यावे तुझं गोंधळ मांडला गोंधळाला यावे
देवा गोंधळाला यावे यावे गोंधळाला यावे गोंधळ मांडला गोंधळाला यावे गोंधळाला यावे सर्व सरदार मावळे तुम्ही गोंधळाला यावे यावे गोंधळाला यावे गोंधळ मांडला देवा गोंधळाला यावे गोंधळ मांडला आळंदीच्या पांडुरंगा आळंदीच्या ज्ञानराया देहू गाव तुकारामा सासवडी सोपान काका बंधुराम लक्ष्मणा आई सीता जानकी सर्व ग्राम देवता सर्व इष्ट देवता तुम्ही गोंधळाला यावे गोंधळाला यावे गोंधळा मांडला देवा गोंधळाला यावे गोंधळ मांडला गोंधळाला यावे आशा दाबिल्या साबिल्या देवा आशा चुकल्या मागल्या देवा आशा नदी नाल्याच्या देवा आशा नदी पारव्याच्या देवा तुम्ही गोंधळाला यावे गोंधळाला यावे गोंधळा मांडला देवा गोंधळाला यावे गोंधळ मांडला गोंधळाला यावे साधी ग आसरा भवानी गोंधळाला यावे गोंधळाला यावे गोंधळ मांडला देवा गोंधळाला यावे गोंधळाला यावे कांबाविदा उधे बोला भवानी की जय सदानंदाचा जय जयगोर शिरगाई मातेचा उधे हॅलो हॅलो हे काय झालं? भक्तराज हे का झाले भक्तराज कुलस्वामिनी अंबाबाईचे शिरकाई देवीचे नवरात्र गोंधळ मासे गोंधळ कुठे कुठे होतात तुळजापुरी भाऊरगडी दत्तरसिंगी कराडगाव कोल्हापुरी वणी दिंडोरी हा? आणि राहिले सायले माझ्या रायगडावर शिरकाई देवीच्या दारामध्ये चालू आहेत हो हो. ऐका नाही मग भक्तराजांनी काय इच्छिलंय धन दे कन दे एक पुत्र एक लक्ष्मी दे दिलेस ते म्हातारे कर हा? असेच तुझे हरकंद उत्सवाचे गोंधळ घालायचं परंतु माझ्या नवसाला पाव भावाचा तो समय हा समय एक झाला रंगणीची देवटी दीपमाळ पाजळली गणराज गणपती आपण बाबा आज गोंधळासाठी आले का आले कसे गणपती गजवदना गणपती गजवदना गौरीच्या नंदना गणपती गजवदना गौरीच्या नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना सुखाला भटे सदना करिता आराधना सुखाला भटे सदना करिता आराधना गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना नेत्री ज्ञान तेज झळकते झळकते ओदा वक्रतुंड उधळते उजळते पूर्तिकारी जो मनोकामना पूर्तिकारी जो मनोकामना गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना रंगेरी नाचता गणपती गणपती पायी घातल्या वाजती वाजती सुरासात यती पूजना सुरासात यती पूजना गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना हे गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना व्यास बुद्धि कटी में कला व्यास बुद्धि कटी में कला रेखिवा तापदर रेखिला रेखिवा तापदर रेखिला रिद्धि सिद्धि करी वंदना रिद्धि सिद्धि करी वंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना
गजवदना गौरीचा नंदना हे गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीच्या नंदना मग काय सांगितलंय गणचार मानचार सभाचार सवाचार एकूण झाले मुळादी श्री गजानन मुळादी गणपती. श्री गजानन गणपती अरे काम केलं असता मुलगा शाळेमध्ये घातला असता नवीन घर बांधले असता साड्यावरती मुठ ठेवली असता गजानन कोण म्हणावे पुढे कोण पाऊल टाकावे वृद्धीचे कार्य सिद्धीस दिले म्हणून सिद्धिविनायक ज्याप्रमाणे परमात्म्याला हजार नावे आहेत त्याप्रमाणे गजानन गणपतीला आहे. सुद्धा आहेत कुणी याला धुंडीराज धुंडीराज, कुणी याला साक्षी साक्षी विनायक, कुणी याला मंगलदायक तर कुणी याला विघ्नहरा सुद्धा म्हणतात. याच्या पाठीमागे शारदा सरस्वती अव माता भगवती होमी जलमली होम देवता हा. 33 कोटी पण देवतांची. गोंधळी महाराज हा. जसे तुम्हाला सत्यलोकी गणपती आहेत हा. तसे आम्हाला मृत्यूलोकी गणपती आहेत. तुम्हाला मृत्यूलोकी देखील गणपती आहेत तुमचे गणपती कसे अहो आमचे गणपती हसतात खेळतात नाटक सिनेमा टीव्ही पाहतात मोबाईलवर गेम खेळतात वा वा त्यांची आणि आमची रायगडच्या पायथ्याला जर गाठभेट झाली तर एक कप चहा दोघांमध्ये अर्धा अर्धा घेतो वा वा एवढं प्रेम तुमच्या एवढं गणपतीचं प्रेम आहे त्याचं दर्शन घडेल का हो मला दर्शन पाहिजे असेल तर हात जोडा जोडले मला हे गजानन गणपती हे गजानन गणपती साक्षांत मूर्ती आज टोपी घालून खाली बसवली ती मूर्ती लाडाचे गणपती टी शर्ट वाली उभे राहा का भटक्यांचे गड काय भटक्यांचे गड उभे राहा वा 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 भटक्यांचे गड मूर्त बाकी घोटीव आहे मूर्त मात्र घोटीव आहे देखीव आहे. त्यांना नमस्कार करा का हा मला तर वाटतं साक्षात दगडूशेठ आलं दगडूशेठ याला तर ठेवला ऐका नाही अहो दगडूशेठ म्हणावर तर बॉडी तशीच तशीच ऐका नाही बरोबर आहे. मग नेसाला सोहळं असतं सोहळं त्यांनी केलं पिवळं जीन्स सोहळं हा, ते जीन्स सोहळं कसं आहे ते बरं का हा. 6 महिने धुत नाही आणि 6 महिने महिने वाळत नाही वा, वा. असं ते सोहळं सोहळं त्याचं मुकुट प्लेटिंगला दिला रेटिंग आणि सोंड ऍडजस्टेबल फोल्डिंग बरं का ऐका नाही कारण काय माहिती का चतुर्थीला दिवसभर घालणार एकदा आरती झाली की तो कपाटात ठेवतो आणि जातो रिक्षा घेऊन हा. आपटे रोडला हॉटेल श्रेयस 21 उकडीचं मोदक वा 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 उगाच करून टाकतो त्याच्यावर तू हो. बघा कसं त्याचं खुल्लं रूप वा 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 बरं का हो याच्या पाठीमागे शारदा अहो सरस्वती माता भगवती हो मी जन्मले हो देवता 33 कोटी देवतांची मूळ माता त्या अंबाबाईचा ज्या कुलस्वामिनीचा गोंधळ मांडलाय. टुनटुण लावा आंबे जगदंबे चितगंगनाचे स्तंभे अंबाबाई जगदंबे 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 मम कुलदैवता अंबे पार्वती आंबे जगदंबे जगदंबे भक्तराज अंबाबाईची पूजा करतात अंबे जगदंबे जगदंबे आणि चित्त कंगनाचे स्तंभे अंबाबाई जगदंबे ही जगदंबा आहे कशी चित्ताचं समाधान करणारी आणि मनातील दुःख असेल त्याचं निवारण करणारी आपलं सुख त्या भक्ताला देणारी देणारी आणि भक्त सुखी राहणार. सुखी राहा म्हणणारी अशी आदिमाया जगदंबा जगदंबा आहे राहणं कुठे आहे अव निराकार तुझे राहणे आणि निरंजनी करा येणे जाणे जगदंबा आहे कशी ही जगदंबा आहे कशी तर निराकार आकार नाही रूप नाही रेषा नाही अव आकारास यायचं कारण काय कारण महिषासुराचं खंडन केलंय हा.
भोळ्या भक्तांचं रक्षण केलंय त्यावेळेस या जगदंबेला जागी ठिकठिकाणी अवताराची धारणा करावी लागली. तेव्हा ही जगदंबा नावारूपाला नावारूपाला आली. राम वरदानी ती वा वा. रामाच्या शब्दासाठी ये म्हणता या माई, जा म्हणता जाणाई, बोल म्हणता बोलाई, फिर म्हणता फिरंगाई, आणि श्री म्हणता श्रीदेवी. श्रीदेवी कुठे? श्रीदेवी ते बघा तिथं समोर बसली नथ घालून. कुठली नथ घालून? श्रीदेवी अशी कुठली माहिती का? इंग्लिश बघितलं ना तुम्ही? बरोबर आहे, बरोबर. इंग्लिश मधली ती श्रीदेवी. श्रीदेवी ही नाही. मग श्रीदेवी कोणती? श्री का देवी तुळजे तुझा विना मजला कोणता रे? भव दुःखाचा नाश करणारी आई तुळजापूरची भवानी. विजयादशमी दसरा मुहूर्तावर महिषासुरमर्दीला आणि रणात वदिला त्यास म्हणून रणचंडिका नाव तुला असंख्य नाव रूपे जगदंबेने धारण केली. धारण केली आहेत. त्या जगदंबेला काय द्यावं लागतं का? अहो ह्या जगदंबेला काही द्यावं घ्यावं लागत नाही. अंतकरणापासून शुद्ध भाव ठेवा. तेव्हा जगदंबेची सेवा आणि सालाबाद प्रमाणे अशी सेवा तिची करा. कायची करा. बरोबर का नाही? जगदंबा शिरकाई हो. पावलेश्वर राहणार नाही. अहो प्रत्येक आणि हा उत्सव जसा तिथीनुसार चालू आहे तसा चालू राहावा आणि असाच वाढत जावा. बरोबर आहे. ऐका नाही? बरोबर आहे. इथं जमलेल्या प्रत्येक शिरकाई भक्तांनी दरवर्षी न चुकता यायचंच आहे. बरोबर आहे. कारण हा आपण काय केलेला आहे तर वसा घेतलेला आहे. वसा घेतला. आम्ही घेतला हा ज्ञानरूपी वसा आणि आम्ही चालू हा पुढे वारसा. हा वारसा आपल्याला प्रत्येकाला जपायचा आहे. कुणासाठी यायचंय? आई शिरकाई मातेसाठी यायचंय. बरोबर आहे. आई भवानी मातेसाठी यायचंय. यायचं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी यायचंय. संभाजी महाराजांसाठी. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांसाठी यायचंय. यायचंय. हिंदू धर्मासाठी यायचंय. आणि प्रत्येकाने इथं भगवा फडकवायचंय. ऐका नाही? काय सांगितलेलं आहे? श्री देवी तुळजे आणि तुझं तुझं मला कोण तारी. ऐका नाही? भाऊ दुःखाचा नाश करणारी आई तुळजापूरची भवानी. पण या जगदंबेला काही द्यावं घ्यावं लागतं का? या जगदंबेला काही द्यायला नको किंवा काही घेणं नको. बरोबर आहे. अंतकरणापासून शुद्ध भाव ठेवा. शुद्ध भाव. जगदंबेची सेवा मनोभावी करा. पावल्याशिवाय राहणार नाही. पण तो भाव ठेवायचा कसा? अग भाव धरून या अशी जगदंबा ऐका नाही? कनवाळू कृपाळू आणि गरीब भक्तांचा सांभाळू भाव धरून या पोटी आणि स्मरती देवते अहो देवांती भाव आणि भावांती देव. बरोबर आहे. ज्या ठिकाणी भाव आहे त्या ठिकाणी देव आहे. आहे. माणसाचं सहज म्हणणं आहे मनी नाही भाव आणि हे मोबाईल वाले खातात सकाळी उठून पानपाव. काय पानपाव खाऊन बॉडी करून घेतली बघा. ऐका नाही? बरोबर आहे. त्यांच्या आहारात काहीतरी बदल करा. काय करायचं? काय बदल करताय? त्याला द्या राजगडाच्या पायथ्याची पिळाची खारी. पिळाची खारी. त्यानी जर पिळाची खारी खाल्ली हो तर रोज कधी मारामारी. मारामारी नको. मारामारी करायला पक्का येतो. ऐका नाही? बरोबर. मारामारी करून दमला कुठं जाईल? रायगडाच्या पायथ्यावरी तिथे खाईल पाणीपुरी. आवडते का? आता मिळणार नाही. तोंड बंद कर. येईल माघारी बसेल असा सामोरी. हा झाला भाव. मग अंबाबाईने केलं काय? तुळजापूर सोडलं. माहूरगड सोडलं. वणी इंदोरी सोडली. अगं चौसुन्याच्या वरती गंबे चंद्र सूर्य लाविले चंद्र सूर्य
चंद्र सूर्य लाविला ज्योती अंबाबाई तू जगदंबे हा. मग ही जगदंबा निघाली हा. आणि भक्तासाठी आज या ठिकाणी पाहुणी आली कशी तेवढं सांगितलं पाहिजे. अंबाली पाहुणी ग